आणि आता पुढची बातमी आहे हवामानासंदर्भातलीच, पावसासंदर्भातलीच बातमी आहे। भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला। जुलैच्या तुलनेत ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कमी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं। पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या 9 जिल्ह्यात पाऊस नाही। शेतकऱ्यांना दुबारा पेरणी करण्याची वेळ येऊ शकते। फक्त कोरडेवारे वातील सर्वात मोठं संकट या ठिकाणी पावसाबद्दल आता आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस कमकुवत झाल्याने आता या ठिकाणी पाऊसकाळ कमी असणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मागच्या जुलै महिन्यामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मागच्या जुलै महिन्यामध्ये पडलेला होता। त्यामुळे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी पेरणी गडबडीने केलेली आहे आणि ही पेरणी केल्यानंतर पावसाने अचानक आता दडी मारलेली आहे आणि शेतकरी वर्ग पूर्णपणे चिंतेमध्ये आहे की पाऊस नेमकं कधी येतोय असा प्रश्न प्रत्येक शेतकरी वर्गाला पडलेला आहे। त्यामुळे आज आलेल्या हवामान खात्याच्या दुसऱ्या नवीन अंदाजानुसार सांगण्यात आलंय की राज्यातील असे पण काही या ठिकाणी आता जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये पाऊस पूर्णपणे दडी मारणार असल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। म्हणजेच या भागामध्ये पाऊस काळ नसणार असल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आधीच पेरलेली पिके या ठिकाणी शेतकऱ्यांची करपू लागलेत। काही ठिकाणी दुबारा पेरणी करावं लागणार की काय अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। तसेच काही ठिकाणी या ठिकाणी आता दुसरं पीक पेरावं लागणार अशा प्रकारे शेतकरी बांधव बोलू लागलेत। परंतु दुसऱ्या पिकाला तर या ठिकाणी पाऊस यावर्षी पडणार आहे का असा प्रश्न देखील आता समोर आलाय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणतीही पिके तुमच्या शेतामध्ये पेरला असेल, यामध्ये हरभरा पीक असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, सोयाबीन, अशा प्रकारची कोणतीही पिके या ठिकाणी तुम्ही पेरलेला असाल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ नेमका कशा पद्धतीने असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस पडणार नाही आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तरपणे आता बघणार आहोत। कारण तुम्हाला पण माहित आहे, अनेक जिल्ह्यामध्ये मागच्या जुलै महिन्यामध्ये आता पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। परंतु असे पण काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पेरलेली पिके पूर्णपणे आता करपू लागलेत। अशी परिस्थिती या ठिकाणी आता अनेक शेतकरी बांधवांवर आलेली आहे। पेरणीसाठी कमीत कमी 10 ते 15,000 रुपये शेतकरी बांधवांना पेरणीसाठी खर्च येतो, तुम्हाला पण माहित आहे। मग इतका मोठा खर्च पेरणीसाठी करून आपला हातातोंडाशी आलेलं पीक वाया जात असल्याचं डोळ्यासमोर या ठिकाणी दिसू लागलंय। आणि हे जे दुःख आहे तर ते फक्त शेतकरी बांधवांनाच या ठिकाणी समजू शकतं। प्रत्येक शेतकरी बांधव आतुरतेने पावसाची या ठिकाणी वाट बघू लागले आहेत। बघा, काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे, काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे। परंतु आपल्या या ठिकाणी राज्यातील असे पण काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांसाठी पाऊस पूर्णपणे नसणार आहे। ही आत्ताच आलेली ताजी बातमी आहे, हवामान खात्याकडून बातमी आल्या। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी पेरणी केली असेल आणि त्या पेरलेल्या पिकाला पावसाची अत्यंत गरज असेल तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांसाठी या ठिकाणी नसणार आहे, नेमकं दुसरी पेरणी कोणत्या महिन्यामध्ये नेमकं करावी लागू शकते आणि पुढचा पाऊस काळ कशा पद्धतीने असेल, अगदी दिवाळीपर्यंत पाऊस नेमकं तुमच्या शेती पिकासाठी 2026चा कशा पद्धतीने असेल याचा सविस्तर अंदाज आपण या ठिकाणी सांगणार आहे। 5 वेगवेगळ्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार तसेच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या पावसाच्या काही तारखा देखील सांगितलेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी आता वर्तवण्यात आला आहे। तसेच यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आता बघा,
या आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी असे पण काही 9 जिल्हे आहेत ज्यामध्ये पाऊस पूर्णपणे कमी असण्याचा आता अंदाज वर्तवण्यात आलाय। लक्षात ठेवा, यावेळी एल निनो सक्रिय झालाय आणि त्यामुळेच पाऊस काळ निश्चित कोणाला सांगता येणं झालंय। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा अनेक वेळा पावसाचा मुसळधार आता पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त या ठिकाणी आता करण्यात आला होता, परंतु यामध्ये सुद्धा पाऊस यावर्षी अनेक तारखांना सांगून पडलेला नाही आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना एक चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। आम्ही पेरलेलं पीक आता वाया जाणार की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या। आता 36 जिल्ह्यापैकी काही भागामध्ये मात्र मुसळधार पाऊस जुलै महिन्यामध्ये पडलाय, परंतु असे पण काही या ठिकाणी भाग आहेत त्यामध्ये मात्र अजिबात पावसाचा थेंब देखील पडायला तयार नाही। जरी पाऊस आला तरी पेरलेल्या पिकांच्या मुळापर्यंत पावसाचे पाणी व्यवस्थित पोहोचत नाही। अर्धा फूट सुद्धा जमीन या ठिकाणी पावसाच्या पाण्याने भिजलेली नाही आहे। त्यामुळे जोमाने वाढणाऱ्या पिकाला पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक जिल्ह्यामध्ये पिके करपू लागलेत आणि हेच संकट शेतकरी बांधवांना त्रास देऊ लागलंय। आणि प्रत्येक शेतकरी बांधव हा मोठा पाऊस कधी पडेल, नदी नाले ओढे तुडुंब कधीपर्यंत भरतील, कोणत्या तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस मुसळधार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यात पाऊसच नसणार आहे, याबद्दल एक सविस्तर अंदाज या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। 3 टप्पे आता यामध्ये पडलेले आहेत। 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे, तिसऱ्या टप्प्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस नसणार असल्याची एक मोठी माहिती आता समोर आल्या। लक्षात ठेवा, मागच्या जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याचं कारण म्हणजे अचानक कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी तयार झाल्याने आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मागच्या जुलै महिन्यामध्ये झोडपले, परंतु महाराष्ट्राचा अर्धा भाग हा पूर्णपणे कोरडा राहिला आणि अर्धा भाग मात्र पूर्णपणे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने महापूर या ठिकाणी अनेक भागामध्ये आलाय। इतका पाऊस पडलाय की शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस मागच्या महिन्यात सुद्धा नकोसा झाला होता। तर काही भागामध्ये अशी परिस्थिती झाली होती की पिके करपू लागली होती। मग आता शेतकरी बांधवांना आता मोठा प्रश्न पडलाय की ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकं काय परिस्थिती या ठिकाणी होणार, इथून पुढे या ठिकाणी आता पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये काय काय परिस्थिती होणार। कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर ही शेती पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना या ठिकाणी मानला जातो, कारण यामध्ये पिकांना पाण्याची खूप गरज असते। त्यातच पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये पडत नसल्याने शेतकरी बांधवांसमोर एक सर्वात मोठं संकट देखील आता आल्याचं देखील पाहायला मिळतंय। चला तर मग आता सुरुवात करूया, काय काय परिस्थिती या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पहिल्यांदा आपण मुसळधार पाऊस नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पडणार आहे ती यादी पाहूया। त्यानंतर एकदम कमी स्वरूपाचा पाऊस नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे ते पाहूया। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेळापत्रक हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले, ते वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपल्या शेती पिकाची काळजी कशी घ्यावी, पाऊस जर या ठिकाणी वेळेवर आला नाही तर या ठिकाणी पुढचं पेरणार की या ठिकाणी काय करणार, नेमकं पीक कोणत्या तारखेपासून पुढचं पेरावं याबद्दल सुद्धा भारतीय हवामान खात्याने काय काय अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान अभ्यासक ज्येष्ठ पंजाबराव डक यांनी सुद्धा नेमकं काय याबद्दल सांगितलंय हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। बघा, सुरुवात करूया। मुसळधार पावसाचा अंदाज नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी आता ऑगस्ट सप्टेंबरसाठी वर्तवण्यात आलाय। गेल्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांवर हे सर्वात मोठं संकट असल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेरणी करण्याच्या आधीच या ठिकाणी सांगितलेलं होतं की कमीत कमी 1 फूट आपली जमीन ओली झाल्याशिवाय अजिबात पेरणी करू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु अनेक शेतकऱ्यांना वाटलं की या ठिकाणी पाऊस पडेल त्यामुळे त्यांनी पेरणी केल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी न ऐकता फक्त 4 ते 5 बोट जमीन ओली झाल्यावर पेरणी केली होती। परंतु यावर्षी एल निनो सक्रिय झालेला आहे आणि पाऊस काळ अनेक जिल्ह्यामध्ये पडणार नाही अशा प्रकारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन पेरणीच्या आधी सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं होतं, परंतु शेतकरी बांधवांना असं वाटलं की पुढे मोठा पाऊस पडेल
आता कारण जुलै महिन्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा अनेक भागामध्ये पडलेला होता, परंतु अनेक जिल्ह्यामध्ये मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली होती की पेरलेली जी पिके आहेत, कोवळी पिके आहेत, तर ती करपण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो तशा प्रकारे पावसाची आतुरतेने वाट या ठिकाणी अनेक शेतकरी आता बघू लागलेत। मग नदी नाले ओढे तुडुंब भरतील असा पाऊस या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखांना पडणार आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणता जिल्हा या ठिकाणी कोरडा पडणार आहे, कारण ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कमी असणार आहे त्यांनी व्यवस्थित नियोजन या ठिकाणी करायला सांगितलंय। कारण मागच्या वेळी अनेक हवामान तज्ज्ञांनी एल निनो सक्रिय होणार आहे, पेरणीसाठी अजिबात घाई गडबड करू नका असं या ठिकाणी सांगितलेलं होतं, परंतु शेतकरी बांधवांनी अजिबात ते ऐकलेलं नाही आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी आता अनेक जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय। पिके व्यवस्थित आली आहेत, परंतु पाऊस न पडत असल्याने ती पिके आता या ठिकाणी करपू लागलेत। मग आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकं काय काय परिस्थिती पावसाची होऊ शकते, चला तर मग आता मुसळधार पाऊस नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काय काय पावसाची परिस्थिती असेल, हवामान तज्ज्ञांनी याबद्दल काय सांगितलंय, हवामान खाते याबद्दल काय सांगितले हे आपण सविस्तरपणे पाहूया। पहिल्यांदा मुसळधार पावसाचे जिल्हे पाहू, त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस काळ एकदम कमी स्वरूपाचा राहणार आहे हे सुद्धा पाहूया। मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला सांगता हे कोकण किनारपट्टी या भागामध्ये आता ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यांसाठी पाऊस काळ कमी या ठिकाणी आता बघा पाऊस काळ मुसळधार ते अतिमुसळधार राहणार आहे। लक्षात ठेवा या भागामध्ये ऑगस्ट सप्टेंबर 2 महिन्यासाठी पाऊस काळ मुसळधार ते अतिमुसळधार असणार आहे। यामध्ये नद्या नाल्यांना पूर येऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आता कुठल्या भागामध्ये, तर लक्षात ठेवा तुम्हाला कोकण किनारपट्टीच्या भागाचं सांगत आहे। तर पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्याचा परिसर, या विभागाला देखील ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातील अनेक तारखांना रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात या ठिकाणी येऊ शकतो। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। त्यानंतर विदर्भातील काही जिल्ह्यांना सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आता ही झाली विभाग, आता या विभागातील नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल हे सांगतो बघा। त्यानंतर लगेचच कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस या ठिकाणी कमी असणार आहे ते पुढे सांगणार आहे, परंतु या ठिकाणी कोकण किनारपट्टीवरील जिल्हे जे मुसळधार पावसाचे आहेत बघा, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक या ठिकाणी राहू शकतो। पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याचा परिसर या भागातील जर विचार केला, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील डोंगराळ व घाट भागात मुसळधार सरी बरसण्याच्या शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेत। त्यानंतर विदर्भातील पूर्व व पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या उत्तरार्ध सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। आता हा झाला मुसळधार पावसाचा अंदाज। त्यानंतर कमी पावसाचा अंदाज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो ते बघूया। यामध्ये मराठवाडा, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यात पावसाची तूट आणि कमी प्रमाणात राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। मध्य महाराष्ट्राचा पट्टा सांगली, सोलापूर आणि या ठिकाणी अहिल्यानगर या पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये या जिल्ह्यात आता ऑगस्ट आणि सप्टेंबर पावसाचे प्रमाण इतर भागाच्या तुलनेत कमी राहू शकते। त्यामुळे काळजी घ्या, आपली जमीन 1 फुटापर्यंत खालीपर्यंत ओली झाल्याशिवाय पेरणी या ठिकाणी पुढची करू नका, अशा प्रकारचं आव्हान हवामान खात्याकडून करण्यात आलंय। कारण यावर्षी एल निनो सक्रिय झालाय, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती कमी राहण्याची दाट शक्यता आहे। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही एक सूत्रांमार्फत दिलेली शक्यता आहे, कारण या ठिकाणी पावसाचा अंदाजच असतो। कारण काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडतो, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे हा जो अंदाज आहे तर तो हा अंदाज या ठिकाणी एक शक्यता या ठिकाणी आधारित वर्तवण्यात आलाय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।